राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर में कहा कि विजय वडेट्टीवार नए नए नेता बने हैं, उन्हें थोड़ा प्रमोशन करना है, इसलिए वह बार बार बयानबाजी करते हैं। बावनकुळे ने अवकाळी बारिश को लेकर बताया कि अमरावती और नागपुर में कुल 13 तालुकों की बैठक ली गई है और नुकसान का तात्कालिक सर्वे करवाकर रिपोर्ट मांगी गई है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर में कहा कि विजय वडेट्टीवार नए नए नेता बने हैं, उन्हें थोड़ा प्रमोशन करना है, इसलिए वह बार बार बयानबाजी करते हैं। बावनकुळे ने अवकाळी बारिश को लेकर बताया कि अमरावती और नागपुर में कुल 13 तालुकों की बैठकें ली गई है और नुकसान का तात्कालिक सर्वे कराकर रिपोर्ट मांगी गई है। काल अमरावतीमध्ये आणि आज नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे। आज जवळपास 13 बैठकी या 13 तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्या संबंधित आढावा आहे। सोबतच आज 14 अप्रैल को दीक्षाभूमि में होने वाले भीम अनुयायियों के आगमन को देखते हुए सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए हैं। उन्होंने हनुमान जयंती और सिंचन विभाग से जुड़ी बैठकों की भी जानकारी दी। सोबतच आज जे 14 एप्रिल आहे तर नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आमचं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। याची बैठक आहे। सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे, त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये जे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे गोसी खुर्द आहे, नागपूर आहे, याची एक बैठक मी घेणार आहे आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्त्वाचं काय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल। मंगेशकर अस्पताल पर वडेट्टीवार की आलोचना पर बावनकुळे ने कहा कि कांग्रेस काल की जानकारी उजागर हुई तो राजनीतिक नुकसान होगा। अमित शाह के रायगढ़ दौरे पर बोले कि यह राजनीतिक नहीं सांस्कृतिक दौरा है। नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये, त्यांना आता अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। जरा आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे। खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं होईल, त्यात राजकारण होईल। त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे। काही कारवाई झालेल्या आहे, पुढे होतील, पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं। शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे त्यांनी तपासून घेतला पाहिजे, ते प्रमुख नेते आहेत, त्यावर आम्ही कारवाई करू। हा बिलकुल राजकीय दौरा नाही आहे। रायगडावर अमितभाई जाता आहे आणि तिथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अमितभाई राहणार आहे। साहजिकच तटकरेजी हे लोकसभेमध्ये आहेत आणि राज्याचे अध्यक्ष आहे पक्षाचे। आता पक्षाच्या अध्यक्षांनी महायुतीच्या एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्या जिल्ह्यात गेल्यानंतर निमंत्रण दिलं, मलाही निमंत्रण दिलं, गोगावलला निमंत्रण दिलं, एकनाथ शिंदेजीला निमंत्रण दिलं, सर्वांनाच निमंत्रण दिलं, सर्व पक्षीय आमचे महायुतीच्या पक्षाच्या सर्व लोकांना निमंत्रण दिलं, अमितभाईला निमंत्रण दिलं। आता रायगडमध्ये गेल्यावर अमितभाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत, आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं अमितभाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही, केवळ एक संस्कार संस्कृती जी आहे आपली ती महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो, इथं तर महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं अमितभाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे।
राजकीय भांडवल करू नये। रेती तस्करी पर सरकार सख्त कार्रवाई कर रही है और दोषी अधिकारियों की लिस्ट बन चुकी है। साथ ही डीपीडीसी निधि वितरण, पुलिस स्टेशन की संख्या बढ़ाना और अन्य जिला योजनाओं पर भी चर्चा की गई। महाराष्ट्रामध्ये रेती माफियासोबत हात मिळवणी करणारे 10-15 अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे आली आहे। काहीवर शिस्तभंग होणार आहे, काहीचं निलंबन होणार आहे, पण सरकारने एमआरसी ऍक्टच्या माध्यमातून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून, जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक वाळूघाटाला कंट्रोल करण्याची योजना तयार केली आहे। आणि अशा वाळूघाटावर जे अधिकारी आज भंडाऱ्यात का कारवाई झाली? भंडाऱ्यामध्ये पर्यावरणाची परवानगी नसताना 2 वाळूघाट चालू होते आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार तिथल्या उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या। विभागीय आयुक्तांनी स्वतः सूचना दिल्या होत्या की तुमच्याकडे 2 वाळूघाट असे सुरू आहे जे तहसीलदारच्या आणि एजीओच्या नजरेत आहे की त्या वाळूघाटाला पर्यावरण परवानगी नाहीये। अशाही वेळी आमचा एजीओ आणि तहसीलदार हे त्या पर्यावरणाची परवानगी नसलेल्या वाळूघाट चालवतात आहे, तर मला वाटतं मग त्या ठिकाणी कारवाईची गरज होती। असेच अनेक प्रकरणं भंडाऱ्यामध्ये, थोडे मला भंडारा एजीएम कडे, थोडे पवनी एजीएम कडे, थोडा असा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत। थोडा चंद्रपूरमध्ये तक्रारी आहेत, राज्यामध्ये जालन्यामध्ये स्पेसिफिक जाफराबादमध्ये तक्रारी आहेत, जालन्यातही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी काल राहुरीमध्ये एक तक्रार आली आहे, तशीच तक्रार भास्कर जाधवनी तिकडे सिंधूर, रत्नागिरी, रायगड भागात केल्या आहेत। अशा ठिकाणी आमचं मॅपिंग झालं आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी तक्रारी झाल्या आहेत त्या ठिकाणी सरकारने मोठ्या प्रमाणावर सरकार स्वतः सुमोटो कारवाई त्या ठिकाणी विभागीय आयुक्तामार्फत तपासून करत आहे। INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।